मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपण बातमी पाहणार आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात। नाशिकच्या येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी एक भाकरी समाजासाठी हा उपक्रम राबवून मराठा बांधवांची बैठक संपन्न झाली। 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलनासाठी येवला तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा जाहीर केला आहे। या पार्श्वभूमीवर कोटमगाव देवस्थान या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीला तालुक्यातील विविध गावातून मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते। या बैठकीमध्ये एक भाकरी समाजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येक कुटुंबाने एक भाकरी देऊन आंदोलनासाठी जाणाऱ्या बांधवांना अन्न सहाय्य देण्याचा निर्णय घेतला। या उपक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून यामागे एकच भावना दिसून आली, मराठा आरक्षणासाठी एक संघ लढा। बैठकीत आंदोलनाच्या नियोजनावर चर्चा झाली, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची व्यवस्थेची आखणी करण्यात आली। संयोजन समितीने शांतता मार्गाने आंदोलन करण्यात यावे असे आवाहन देखील केले। या उपक्रमामुळे मराठा समाजाची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली असून समाजासाठी काही करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात ठासून भरली होती। दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात येवला तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातून आंदोलनासाठी लागणाऱ्या भाकरी पुरवण्याची जबाबदारी नाशिक जिल्ह्याने घेतली आहे। या संदर्भात ही बैठक महत्त्वाची मानली जात असून येवला तालुक्यात देखील हजारो बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे, अशी माहिती युवा नेते शाहूराजे शिंदे यांनी दिली। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। आदरणीय मनोज दादा 29 तारखेला आझाद मैदानावरती पोहोचणार आहेत। तर मनोज दादांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या इच्छेनुसार नाशिक जिल्ह्यातनं समाजाला भाकरी पुरवण्याचं काम या ठिकाणी नाशिक जिल्हा करणार आहेत। तर त्या दृष्टीनं आज कोटमगावला जी बैठक झाली त्यात येवले तालुक्याच्या वतीनं एक अभियान राबवण्यात येत आहे का एक भाकरी समाजासाठी 29 तारखेला साधारणतः 8 वाजेपर्यंत प्रत्येक गावच्या मारुती मंदिरामध्ये समाजाच्या वतीनं भाकरी आम्ही जमा करणार आहोत। आणि त्या भाकरी 8 वाजेनंतर जी गावातनं ज्या गाड्या निघणार आहेत त्यासोबतच त्या मुंबईला आपल्याला आपल्या समाज बांधवांसाठी पाठवायच्या आहेत, अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि यासाठी येवले लासलगाव मतदारसंघातनं प्रत्येक गावातनं 2-5, 5-5, 10-10 गाड्या या ठिकाणी निघणार आहेत। त्यासोबतच लाखो लोकांच्या भाकरीची व्यवस्था सुद्धा हा येवले तालुका करणार आहे। आज कोटमगाव येथे बैठक झाली। सकल मराठा समाजाच्या वतीने जी बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये प्रामुख्याने अनेक मुद्दे महत्त्वाचे होते। त्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय की निघण्यासाठी प्रत्येक गावातून गाड्यांच्या संख्या असणारे जवळपास या मतदारसंघातून 15 ते 20 हजार लोक जे आहेत ते मुंबईकडे या ठिकाणी निघणार आहे। कदाचित त्याहीपेक्षा मोठा आकडा असू शकतो, कारण की आंदोलनाची सगळ्यात मोठी धग या तालुक्यातून आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने समाज बांधव कसे निघतील या जनजागृतीसाठी आम्ही आज बैठक घेतली होती समाजाच्या वतीने। आणि या बैठकीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे। सर्व समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि इतर समाजाने देखील आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आणि कदाचित आम्हाला असं वाटतं की बाकीचे समाज सुद्धा या आंदोलनामध्ये निघणार आहे आमच्या सोबत आणि मोठ्या ताकदीने आम्ही सुद्धा मुंबईला निघणार आहोत। येवला तालुक्यातून हजारोच्या संख्येने गाड्या मुंबईला निघणार आहे आरक्षणाच्या लढ्यासाठी। सर्व बांधव हे उत्स्फूर्तपणे आज तयार आहे। इथं आज कोटमगावला जी बैठक झाली इथं हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आणि यांच्या सर्वांच्या एकमतानं गावागावातून प्रत्येक गावातून 10 ते 15 गाड्या इथून निघणार आहे। असे 130 गावं आहे, याच्यामध्ये जवळजवळ हजारोच्या आसपास गाड्या येवला तालुक्यातून मुंबईकडे। बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल। क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो। ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला। मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा
येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.